अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करती जाणून यती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रासी वेतने देऊन ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशती। त्यांचे आनवे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापुटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले। रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे। ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी। भावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार ऐसे ऐकुणी सत्वर यतिराज हसले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे येशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी। हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढुंग माजविले। तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी। लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढुंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे। आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यांतून एक दंशापना करीत असे। ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे। जवळ होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी। मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यांत काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी। जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची। बुवांप्रती पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित। तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय घोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे रायबहादर शंकरराव नामक। 6 लक्षांची जहागिरी त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्नपाणी। नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा त्यांचा निद्रा नयची रात्रंदिवस चिंता नले पोळले। केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून या। विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे। कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ। मग गेला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयांस स्वप्ने दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी। तरी ते तेथीच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय घोडा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती। बहुत लोक दर्शनायती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायती धावणी। यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो एषा नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले।
जे होते स्वामी सेवक अत्यंत सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी कतीच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले ती यायचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयेसी देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थने या स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोरकुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून, ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशानभूमीत आलेच यतिराज त्वरित, एका नूतन खांचेत निजले छाती टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणेशी, चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे त्या दिवशी खाणा दिदला फकीरांसी, आणि शेकणूर दीर्घ्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित, बारीक वांटुनी निंबपत्र 10 मिरे त्यांत घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पडे आपणची, प्रकृतीस आराम पडला. राव गेले स्वनगराला, काही मास लोटता याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. येशो एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसत भाविक भक्त नवमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.